हॅलो डिअर फ्रेंड्स, मी आहे तुषार. आपणा सर्वांचं स्वागत करतो लर्न विथ तुषार या प्लॅटफॉर्मवरती. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाने जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्याच्यामधला विज्ञान भाग 1 याच्यावरती घटक चाचणीमध्ये युनिट टेस्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की युनिट टेस्टचा पेपर कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला पाहिजे, प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहिली पाहिजेत, MCQ कसे सॉल्व्ह केले पाहिजेत, अशा सगळ्या प्रकारचा आपण अभ्यास आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला पाहूया आपल्याला पेपर कसा लिहायचा आहे. बघा, याच्या अगोदर आपल्याला 3 चॅप्टर असतात. बघा, कधी विचार केला आपण तर घटक चाचणीसाठी पहिले 3 धडे आहेत, ज्याच्यामध्ये आहे गुरुत्वाकर्षण, दुसरा आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि तिसरा आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. तर आपण पहिल्यापासून सुरुवात करत आहोत. बघा, पहिला क्वेश्चन म्हणूया आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 घटक चाचणी 2026-27. माध्यम आपला आहे मराठी, इयत्ता 10वी आणि एकूण गुणाची जी परीक्षा असते ती किती असते? 20 गुणांची असते. आपल्याला बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, योग्य पर्याय निवडा. आपल्याला पर्याय हा योग्य निवडावाच लागतो. जसं जीवनामध्ये आपल्याला एखादा निर्णय योग्य आहे हे कसं दाखवावं लागतं, तर तो निर्णय घेतल्यानंतर तो कसा योग्य आहे हे दाखवणं आपलं काम आहे. त्यामुळे आपला निर्णय घेताना हा विचार करून घ्यायचा आणि तो निर्णय कसा खरा आहे हे ठरवण्याचंही सामर्थ्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण आपल्या निर्णयापासून दूर जातो आणि आपल्या जीवनातले निर्णय हे चुकलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जीवनामध्ये घेतलेला कोणताही निर्णय हा सार्थकी ठरवा आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं बोला तैसा चाले हे आपल्याला लक्षात ठेवायचे. जसं ऐकावे जगाचे, करावे मनाचे, या उक्तीप्रमाणेच आपण आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. ओके, चलो. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे MCQ. आता MCQ म्हणायचं कशाला? आपल्यापुढे एक प्रश्न दिलेला असतो आणि 4 ऑप्शन आपल्याला असतात. त्यामुळे आपण ऑप्शन आहेत म्हटल्यानंतर आन्सर इझिली लिहू शकतो. पहिला जर प्रश्न पाहिला तर बघा, रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचे रूपांतर कशात होते? एखादी रासायनिक क्रिया होत असेल, अभिक्रियाकारक असतात, त्यांच्यामध्ये क्रिया झाल्यानंतर त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? द्रावणात तर होईल का? होणारच नाही आहे. मूलद्रव्यात शक्यच नाही, मिश्रणात शक्यच नाही. मग याचं उत्तर काय असणार आहे? याचं रूपांतर हे उत्पादनात होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात? जे पेरियोडिक टेबल आपण म्हणतो किंवा आवर्त सारणी म्हणतो, याच्यातील जे उभे स्तंभ असतात त्यांना आपण काय बोलतो? बघा, कक्ष आपण म्हणणार नाही, श्रेणी आपण म्हणणार नाही, आवर्त आपण म्हणणार नाही. याचं उत्तर असणार आहे गट. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. जर आपण मेंडेलिव्ह पेरियोडिक टेबल पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला गट वगैरे आणि आवर्त असलेले बघायला मिळतात. बघा, वस्तूचे पृथ्वीच्या दिशेने होणारे आकर्षण बल म्हणजे काय? पृथ्वी प्रत्येक वस्तूकडे बल आपलं लावते आणि त्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते. जसं माणूस चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्याकडे आकर्षित होतो. आपण चांगले विचार जर पेरले तर नक्कीच आपल्या भोवती चांगल्या माणसांचा गोतावळा हा आपल्याला जमलेला बघायला मिळतो. लोक आपल्याकडे आकर्षित झालेले बघायला मिळतात. त्याच्यासाठी आपलं आचरण तसं असलं पाहिजे, आपलं वर्तन तसं असलं पाहिजे, तर नक्कीच आपल्याकडे सगळ्या गोष्टीच नाही तर त्या प्रकारची लोक ही आपल्याकडे आकर्षित झालेले बघायला मिळतात. त्यामुळे आपली संगत चांगली असणं गरजेचं आहे. हेच उदाहरण तंतोतंत लागू पडतं पृथ्वीसाठी. पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करण्याचे जे बल आहे त्याला आपण बोलतो गुरुत्वीय बल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वीय बल. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. काय उत्तर याचं? गुरुत्वीय बल. हे आपल्याला विसरायचं नाही आहे. हा होता प्रश्न पहिला अ. जर आपण पुढे गेलो, बघा प्रश्न पहिला ब जर याच्यामध्ये पाहिला आपण, एका वाक्यामध्ये उत्तरे द्या. एक तर एकाच वाक्यात किंवा एकाच शब्दात उत्तर असतं. याला आपण आन्सर इन वन सेंटेन्स म्हणतो. कसं? एकतर एकाच वाक्यात लिहायचं किंवा एकाच शब्दामध्ये त्या ठिकाणी आपल्याला उत्तर असलेलं बघायला मिळतं. बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? आता रासायनिक अभिक्रिया कशाला म्हणायचं? की जी एखादी रासायनिक अभिक्रिया किंवा एखादी अशी प्रक्रिया की 2 सबस्टन्स एकत्र आल्यानंतर, बघा 2 पदार्थ एकत्र आल्यानंतर काय होतं? त्यांच्यामध्ये क्रिया होते आणि नवीन पदार्थाचे किंवा गुणधर्म आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. यालाच आपण बोलतो रासायनिक अभिक्रिया. काय?
रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये एक किंवा अधिक पदार्थांमध्ये रासायनिक बदल होऊन नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होतात, याला आपण बोलतो रासायनिक अभिक्रिया. मग दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे कोणता? आधुनिक आवर्त नियम काय आहे? काय आहे? आधुनिक आवर्त नियम काय आहे? आपल्याला माहिती आहे डोबेरायनर त्रिके होते, त्याच्यानंतर न्यूलंडचे काही अष्टके होते, त्याच्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती, त्याच्यामध्ये काही डिमेरिट्स होते, त्याच्यानंतर मेरिट्स होते, आणि मग आपण त्याच्यानंतर पाहतो की आधुनिक आवर्त सारणी. मग जी आधुनिक आवर्त सारणी आहे हे कुणी बनवली? हेनरी मोसले यांनी. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आधुनिक आवर्त सारणीचा जर आपण विचार केला तर जे इंग्लिश आपण ब्रिटिश शास्त्रज्ञ होते असं आपण म्हणतो, आणि त्यांनी या ठिकाणी बघा बऱ्यापैकी कशाचा विचार केला? अणुअंकांचा. जर आपण बाकीचे शास्त्रज्ञ पाहिले तर त्यांनी बऱ्यापैकी अणुवस्तुमानाच्या आधारावरतीच सर्व मूलद्रव्यांची काय केलेली होती? मांडणी केली होती. परंतु जर आपण हेनरी मोसले पाहिले तर यांनी मात्र आपल्याला काय केलेलं बघायला मिळतं? अणुअंक हेच काय आहे? प्रत्येक मूलद्रव्याला एक बेसिक प्रॉपर्टी त्याची मांडण्यात आली आणि त्याच्यानुसार आपल्याला ते मूलद्रव्य त्या ठिकाणी आवर्त सारणीमध्ये मांडलेले बघायला मिळतात. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. काय तो नियम बघा? आधुनिक आवर्त नियमानुसार मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्तन फलंत आहे. त्याला आपण पेरियोडिक फंक्शन असं म्हणतो. काही वेळानंतर त्यांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा आलेले बघायला मिळतात. यानुसार आपण हे लक्षात ठेवू शकतो. जर आपण प्रश्न 2 कडे आलो तर बघा काय असतं प्रश्न 2 मध्ये? शास्त्रीय कारणे द्या. आता शास्त्रीय कारणे द्या म्हणजेच आपण त्याला काय बोलतो? गिव्ह सायंटिफिक रिझन. आपल्याला शास्त्रीय कारणे द्यायला लागतात. मग काय शास्त्रीय कारणे द्यायला लागतात? पहिलं काय कारण विचारलेले बघा? रासायनिक अभिक्रियेत वस्तुमानाचा ऱ्हास होत नाही. जर आपण एखादी रासायनिक अभिक्रिया पाहिली तर त्याच्यामध्ये काही अभिक्रियाकारक असतात, त्याला आपण रिॲक्टंट बोलतो, जे डाव्या बाजूला असतात. त्यांच्यामध्ये क्रिया होऊन नवीन पदार्थ तयार होतो, त्याला आपण उत्पादन बोलतो किंवा प्रोडक्ट. आता दोघांचं जर वस्तुमान पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही. वस्तुमान हे स्थिर राहिलेलं बघायला मिळतं. मग असं का होतं? त्याचे काय कारणे आहेत बघा? रासायनिक अभिक्रियेत पदार्थांचे फक्त पुनर्विन्यास होतो, नवीन पदार्थ बनलेला बघायला मिळतो. अणूंची संख्या, ॲटॉमचे जे काही नंबर असतील, प्रकार बदलत नाहीत. दुसरं रिझन काय आहे? की अणूंची संख्याही बदलत नाही आणि त्यांचे प्रकारही बदलत नाही, म्हणून एकूण वस्तुमान आपल्याला कायम राहिलेले बघायला मिळते. अशा प्रकारे हे आपण शास्त्रीय कारण लक्षात ठेवू शकतो. जर आपण पुढे आलो बघा, पुढे आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय? दुसरं शास्त्रीय कारण, पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीच्या दिशेने आकर्षित होतात. आता पृथ्वीवरील वस्तू ह्या काय दुसऱ्या कोणाच्या दिशेने आकर्षित होणार आहेत का? नाही. तर पृथ्वी त्यांना आपल्या केंद्राकडे खेचणार आहे. मग चाहे सफरचंद असेल किंवा मँगो असेल, कोणतेही फळ असेल, कोणतीही वस्तू असेल, दोघांमध्ये आपल्याला गुरुत्व असलेलं बघायला मिळतं. तर ते एकमेकांकडे काय खेचण्याची आपल्याला एक स्पर्धा निर्माण झालेली बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये मग कोणती वस्तू कुठेही असेल तरी पृथ्वी त्याला खेचणार आपल्याकडे. ए रे पावसा जसं आपण म्हणतो तशाच प्रकारे पृथ्वी पण वस्तूला काय म्हणणार आहे? आजा भाई आजा, और नीचे आजा, थोडा जल्दी आजा. त्याला काय खेचणार आहे, त्यांच्यामध्ये जे बल असणार आहे. मग आपण काय सांगू शकतो बघा? की न्यूटनच्या सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमानुसार, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते. आता इथं एखादा ॲपल असेल, आपल्याला माहिती आहे की अर्थचं सेंटर असेल इथं आपण म्हणूया, तर मग हा जो ॲपल आहे हा आपल्याला कुठं? बरोबर व्हर्टिकली, आपण उभ्या दिशेने डायरेक्ट अर्थवरती आपल्याला येताना बघायला मिळतो आणि त्यामुळे वस्तू पृथ्वीच्या दिशेने पडतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. खूप महत्त्वाचा, गुरुत्वाकर्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. चला प्रश्न आपण 2 कडे जाऊया. प्रश्न 2 मध्ये ब मध्ये काय विचारलं जाते बघा? की खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. मग काय म्हटलंय? संयोजन अभिक्रिया म्हणजे काय आणि त्याचं उदाहरण लिहा. आता संयोजन अभिक्रिया म्हणजेच आपण त्याला काय बोलतो? कॉम्बिनेशन बोलतो. काय बोलतो? कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? 2 किंवा
दोनपेक्षा अधिक पदार्थ एकत्र येऊन नवीन उत्पादन तयार होतं किंवा पदार्थ तयार होतो, त्यांचे आपल्याला गुणधर्म बदल झालेले बघायला मिळतात. यालाच आपण काय बोलतो? संयोजन अभिक्रिया. काय बोलतो? संयोजन अभिक्रिया. आणि याचं जर उदाहरण असेल तर बघा, कॅल्शियम ऑक्साईड मध्ये जर आपण पाणी टाकलं तर काय बनणार आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चुनखडी वगैरे आपण त्याला म्हणतो, जो काही दगड असेल आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वगैरे वापरतात चुनखडी काही ठिकाणी, तर तेही आपल्याला या रिॲक्शनमध्ये, या अभिक्रियेमध्ये या प्रकारचे रिॲक्शन आपण लक्षात ठेवू शकतो. जर आपण थोडंसं अजून पुढे गेलो तर मेंडेलीच्या आवर्त सारणीचे कोणतेही 2 गुणधर्म आपल्याला लिहायचेत. काय लिहायचेत? गुणधर्म आपल्याला लिहायचेत. कोणाच्या? मेंडेलीवच्या पेरियोडिक टेबलचे. मग बघा काय की मूलद्रव्यांची मांडणी वाढत्या अनुमानानुसार आपल्याला केलेली बघायला मिळते, ज्याला आपण काय बोलतो? ॲटोमिक मास. जेवढे काही मूलद्रव्ये आहेत त्यांची जी काही मांडणी आहे कशामध्ये? आवर्त सारणीमध्ये, तर ती अणूच्या वस्तुमानानुसार आपल्याला केलेली बघायला मिळते. डोबेरायनर ट्रेड असेल किंवा न्यूलँडचे अष्टके असतील आणि त्याच्यानंतर मेंडेलीवची आवर्त सारणी असेल, इथपर्यंत आपल्याला त्यांनी जे काही बेसिक युनिट, मुद्दा मेन त्यांनी पकडला होता तो होता अणूचं वस्तुमान. परंतु ज्यावेळेस आधुनिक आवर्त सारणी त्या ठिकाणी काय करण्यात आली? मांडण्यात आली, तयार करण्यात आली, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला काय मुख्य मुद्दा मांडण्यात आला होता? अणु अंक हा सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आपल्याला ठरलेला बघायला मिळतो. मग आपल्याला 2 गुणधर्मापैकी पहिला गुणधर्म माहीत झाला की मूलद्रव्यांची मांडणी ही वाढत्या अणु वस्तुमानानुसार त्या ठिकाणी केलेली बघायला मिळते. दुसरा पाहिला तर बघा, समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांना एकाच गटात ठेवले जाते. मग आपण सांगू शकतो बघा, डोबेरायनरचे त्रिके, डोबेरायनरची त्रिके होतं, हेही आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आहे न्यूलँडची अष्टके, त्याच्यानंतर काय आहे? मेंडेलीवची आवर्त सारणी. हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या दुसऱ्या धड्यामध्ये बघायला मिळतात. आणि आधुनिक आवर्त सारणी, काय म्हणतो आपण त्याला? आधुनिक आवर्त सारणी, म्हणजे ज्याच्यामध्ये किती? 118 आपल्याला मूलद्रव्ये असलेले बघायला मिळतात. त्यानुसार आपण ते लक्षामध्ये ठेवू शकतो. ओके. जर आपण पुढे आलो बघा की आता बऱ्यापैकी फरक स्पष्ट करा, हेही आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न असलेले बघायला मिळतात. मग ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्डाचा आवडता प्रश्न आहे वजन आणि वस्तुमान. हे आपण एक थोडक्यामध्ये पाहणार आहोत. बघा, जर वस्तुमान पाहिलं, आपण वस्तुमानलाच काय बोलतो? मास म्हणतो. नॉट मास, मास म्हणतो. वजनलाच आपण काय बोलतो? वेट असं म्हणतो. मग या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. वस्तुमान हे वस्तूमध्ये असलेल्या पदार्थाचे प्रमाण आहे. म्हणजेच एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये त्या वस्तुमान किती आहे. एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये वस्तुमानाचं प्रमाण किंवा पदार्थाचं प्रमाण किती आहे, अमाऊंट ऑफ मॅटर एखादा त्याच्यामध्ये किती आहे ऑब्जेक्टमध्ये, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि जर मग इकडे आपण वजन म्हणजे काय बघा की वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय बल. म्हणजे पृथ्वी समजा काहीतरी त्या वस्तूवरती बल लावत असेल आणि त्यामुळे त्याला प्राप्त झालेलं जे काही वजन असेल, जे काही प्राप्त झालेलं बल असेल, त्याला आपण बोलणार वजन. मग जर वस्तुमान बघितलं तर त्याचं SI एकक काय आहे? किलोग्राम आहे. SI एकक जर आपण वजनाचं बघितलं तर ते काय आहे? न्यूटन आहे. तसंच वस्तुमान आपल्याला काय असलेलं बघायला मिळतं? कुठेही जा वस्तुमान आपल्याला कॉन्स्टंट असलेलं बघायला मिळतं. वजन मात्र आपल्याला ठिकाणानुसार बदलत असतं. म्हणून आपण काय सांगू शकतो? इट इज अ व्हेरिएबल. त्याच्यानंतर बघा, हे जे आहे ते कशी क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आणि ही वेक्टर आदिश आणि सदिश राशी आपण त्या ठिकाणी असं प्रकारचं सांगू शकतो. चला पुढे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पुढे कोणते प्रश्न आहेत त्याचे आपल्याला उत्तरे द्यायचे. मग जर प्रश्न तिसरा पाहिला, प्रश्न तिसऱ्यामध्ये काय बघा, रासायनिक अभिक्रियाकारकांचे कोणतेही 4 प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. काय म्हणतात?
उदाहरणासह स्पष्ट करायचे. मग कोणकोणते असे रासायनिक अभिक्रियाकारकांचे प्रकार आहेत, अभिक्रियांचे प्रकार आहेत? जर आपण विचार केला तर संयोजन अभिक्रिया आहे, ज्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बोलतो. विघटन अभिक्रिया, ज्याला आपण कसली म्हणतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. दुहेरी विस्थापन अभिक्रिया, ज्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग हे होतात काय आणि त्यांचे आपल्याला एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला यांची जे काही संज्ञा आपण म्हणतो, म्हणजेच डेफिनेशन काय आहे आणि त्यांची उदाहरणे कोणती आहेत, हेही आपल्याला पाहायचंय. जर सगळ्यात पहिला प्रकार आपण पाहिला तर पहिला प्रकार कोणता आहे? संयोजन अभिक्रिया. मग संयोजन अभिक्रिया आपण कशाला म्हणतो? दोन किंवा अधिक पदार्थापासून एक उत्पादन तयार होते. दोन किंवा अधिक कशापासून? पदार्थापासून एक उत्पादन तयार होत असेल तर त्याला आपण बोलणार संयोजन अभिक्रिया. मग आताच आपण पाहिलं की CaO कॅल्शियम ऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये जर आपण वॉटर टाकलं तर त्याच्यापासून काय तयार होणार? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग जर दुसरी आपण रिॲक्शन पाहिली, काय आहे? विघटन अभिक्रिया आहे. मग याच्यामध्ये काय होणार? एका संयुगाचे दोन किंवा अधिक पदार्थात विघटन होते. एखादं कंपाऊंड असेल ते तुटणार आहे, एखादं प्रोडक्ट असेल ते तुटणार आहे आणि त्याचं आपल्याला दोन पदार्थामध्ये विघटन झालेलं बघायला मिळतं. मग आपण म्हणू शकतो की काय? कॅल्शियम कार्बोनेट याचं जर विघटन झालं तर याच्यापासून काय बनणार आहे? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर पुढे आपण गेलो जर तिसरी रिॲक्शन आपण पाहिली तर तिसरी रिॲक्शन कोणती बघा? विस्थापन अभिक्रिया. मग विस्थापन अभिक्रिया कशाला म्हणणार आपण? अधिक क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या संयोगातून विस्थापित करते. म्हणजे एखादा कमी क्रियाशील असेल तर त्याला बदलणार आहे आणि त्याच्या ऐवजी जो जास्त क्रियाशील असेल तो त्याची जागा घेणार आणि आपल्याला उत्पादनामध्ये पण बदल झालेला बघायला मिळतो. बघा, उदाहरण जर आपण पाहिलं तर झिंकची रिॲक्शन आपण जर कॉपर सल्फेट बरोबर जर केली तर बघा काय होणार आहे? मग हा झिंक जास्त क्रियाशील असल्यामुळं तो त्याला रिप्लेस करणार आणि मग आपल्याला इथं काय तयार झालेलं बघायला मिळणार? ZnSO4+Cu. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विस्थापन अभिक्रिया आपण कशाला म्हणणार? एखादा कमी क्रियाशील असेल तर त्याला काय केलं जाईल? बदललं जाईल, डिस्प्लेस केलं जाईल आणि त्याच्याऐवजी जो जास्त क्रियाशील असेल तो त्याची जागा घेणार आहे. हे आपण सांगू शकतो. हे होता तिसरा प्रकार. आपण पुन्हा चौथ्या प्रकाराकडे जर आलो तर ते काय आहे बघा? फोर्थ टाईप, द्विविस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग दोन्ही संयुगातील आयनांची देवाणघेवाण होते. म्हणजेच काय? जर आपण बघितलं रिॲक्टंट असेल, रिॲक्टंटमध्ये दोन रिॲक्टंट असतील तर यांच्यामध्ये आयन्स काय होतात? एक्सचेंज होतात, आयनांची देवाणघेवाण होते. यालाच आपण काय बोलतो? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. म्हणजेच काय? जर आपण बघितलं बघा की आता इथं एक्झाम्पल आहे की Na2SO4+ बेरियम क्लोराईड. मग बेरियम सल्फेट बनणार आणि आपल्याला NaCl त्या ठिकाणी दुसरा एक प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झालेला बघायला मिळणार. बघा, हा Na आहे, Na हा Cl बरोबर गेला आणि BaSO4 म्हणजे जे काही रिॲक्टंट आहेत यांच्यामध्येच आयनांची देवाणघेवाण झालेली आपल्याला बघायला मिळते. यानुसार आपण सांगू शकतो रासायनिक अभिक्रियाकारकांचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये पहिला आहे संयोजन अभिक्रिया, दुसरा आहे विघटन अभिक्रिया, तिसरा आहे विस्थापन अभिक्रिया आणि चौथा प्रकार आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा, त्यामध्येच आपण जर पुन्हा दुसरा प्रश्न पाहिला तर काय की आधुनिक आवर्त सारणीची जे काही मांडणी आहे आपल्याला ते थोडक्यात सांगायचे. कशाची? आधुनिक आवर्त सारणीची. बघा, पहिला आपण काय सांगू शकतो की आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती कशानुसार केलेली आहे? ॲटोमिक नंबरनुसार केलेली बघायला मिळते. म्हणजेच अणुअंक जो काही असेल त्याच्यानुसार आपल्याला त्यांची मांडणी त्या ठिकाणी केलेली बघायला मिळते. यात बघा 7 आवर्त म्हणजेच आपण काय बोलतो? त्याला पिरियड म्हणतो आणि 18 आपल्याला 18 ग्रुप असलेले बघायला मिळतात. मग समान संयोजक इलेक्ट्रॉन संरचना असलेली मूलद्रव्ये साधारणपणे समान गुणधर्म दर्शवितात. म्हणजे ज्यांची व्हॅलन्सी समान आहे.
आपण त्याला बोलतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी आहे ती जर सेम असेल, सारखी असेल, तर ते पदार्थ किंवा मूलद्रव्ये आपल्याला बऱ्यापैकी समान गुणधर्म दर्शविताना बघायला मिळतात. ओके, हे आपल्याला अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. बघा पुढे शेवटचा जर आपण प्रश्न पाहिला, चौथा जर आपण प्रश्न पाहिला, तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे मोठा प्रश्न असतो, त्याला आपण बोलतो मोठ्या किंवा जास्त शब्दामध्ये उत्तर लिहा, जो 5 मार्कला असतो आणि आपल्याला दोन्हीपैकी एकच त्या ठिकाणी लिहायचे असतात. मग जर प्रश्न पहिला आपण बघितला, बघा न्यूटनचा सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम स्पष्ट करा. यालाच आपण काय बोलतो, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग बघा आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय, बघा की आपल्याला माहिती आहे की M1 एक वस्तू आहे आणि दुसरी दोघांचं काय मास आहे M1 आणि M2. ह्या दोघांमधलं जे अंतर असेल हे आपण काय करतो, D ने त्या ठिकाणी दाखवतो किंवा R म्हणूया आपण. यांच्यामध्ये याच्यावरती F1 फोर्स लागणार आहे, हा F2 इकडे लावणार आहे, हा असा लावणार आहे आणि मग आपल्याला फायनली त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याचं जे काही फॉर्म्युला म्हणा किंवा जो काही नियम आहे तो काय सांगतो बघा, विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आहे. म्हणजेच काय असं आपण लिहू शकतो, कोणत्याही दोन वस्तुमानामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये काय असलेला गुणाकारांमध्ये समप्रमाणात असलेले बघायला मिळतात. त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो. कोण गुरुत्वीय बल कार्य करतं, मग हे आपण असं लिहू शकतो आणि हे आपण असं लिहितो. बरोबर आहे. मग आता आपल्याला जर हे प्रॉपरली लिहायचं असेल तर आपण काय करतो, F बरोबर हे हटवलं मग काय येणार, G इंटू M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. असं आपल्याला त्या ठिकाणी हा फॉर्म्युला कशाचा, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की दोन्ही वस्तूंमध्ये परस्पर गुरुत्वीय आकर्षण बल हे कार्यरत असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न याच्यामध्ये बघा की मुक्त पतन म्हणजे काय, मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वीय त्वरणाचे आपल्याला महत्त्व स्पष्ट करायचे. मग हे उदाहरण हे आपण कसं लिहू शकतो बघा, मुक्त पतन म्हणजे एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली खाली पडण्याची गती. म्हणजे एखादी वस्तू वरती आहे पण ज्यावेळेस पृथ्वी त्याच्यावरती गुरुत्वीय बल लावणार आहे आणि त्याच्यामुळे जर ती वस्तू फक्त खाली पडत असेल तरच आपण त्याला बोलणार आहे मुक्त पतन, अदरवाईज आपण त्याला मुक्त पतन बोलणार नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नाहीतर कुठला तरी दुसरा बल लागला, ती वस्तू खाली पडली, वाऱ्याने वस्तू खाली पडली, याला आपण म्हणणार नाही मुक्त पतन. जर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या गतीने ती पडत असेल तरच आपण त्याला मुक्त पतन म्हणणार आहे, कारण त्याला मुक्ती मिळणार आहे. मग जर आपण पाहिलं पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ गुरुत्वीय त्वरणाचे सरासरी जे मूल्य आहे म्हणजेच जी ची जी किंमत आहे ती किती आहे, 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग. जी मुळे वस्तू पृथ्वीच्या दिशेने त्वरणाने पडतात आणि वस्तूचे वजन ठरवण्यात याची सर्वात महत्वाची भूमिका असते. आपल्याला माहिती आहे की W इक्वल टू आपण म्हणतो mg किंवा F इक्वल टू, का तर फोर्स त्या ठिकाणी पृथ्वी लावत असते, बल लावत असते आणि मग त्या वस्तूचं वजन किती आहे हे ठरवण्यामध्ये पण सगळ्यात महत्वाची भूमिका आपल्याला या त्वरणाची त्या ठिकाणी असलेली बघायला मिळते. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला आता लक्षात ठेवायचे की आपल्याला या धड्यामध्ये काय काय करायचंय. बघा जर आपण विचार केला की गुरुत्वीय किंवा गुरुत्वाकर्षण आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये काय काय करायचंय, बल असेल, बल आणि गती हे आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, कशाचा, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियम, त्याला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बोलतो. त्याच्यानंतर असेल जीच्या जे काही मूल्य आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा वजन आणि वस्तुमान यांच्यामधील फरक, वजन आणि वस्तुमान यांच्यामधील फरक हे आपल्याला विसरायचा नाही. त्याच्यानंतर
जीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, आपण मूल्य आपण वेगवेगळे आपल्याला मूल्य असलेले बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर बघा मुक्त पतन आहे. काय आहे? मुक्त पतन. त्याच्यानंतर आहे मुक्ती वेग, इस्केप व्हेलॉसिटी आपण म्हणतो, मुक्ती वेग. आणि काही प्रकारचे आपल्याला न्यूमेरिकल्स पण त्या ठिकाणी असलेले बघायला मिळतात, जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. असे बऱ्यापैकी आपल्याला गुरुत्वाकर्षणामध्ये बघायला मिळणार आहेत. जर आपण पुढे गेलो बघा, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. कोणता आहे धडा? मूलद्रव्यांचे वर्गीकरण. बघा मग याच्यामध्ये आपण काय काय लक्षात ठेवायचे आपल्याला मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये. जर सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर काय, डोबेरायनर आहेत. डोबेरायनरचे त्रिके हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे न्यूलँडची अष्टके. बघा याची उदाहरणे विचारली जातात, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, मेंडेलीवची आवर्त सारणी. मेंडेलीवची आवर्त सारणी असेल. पुढे आहे आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले बघायला मिळतात. आणि जे पेरियॉडिक ट्रेंड्स आपण म्हणूया, काय आहेत पेरियॉडिक ट्रेंड्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संयोजा वगैरे म्हणतो, ॲटॉमिक साईज वगैरे आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा काही संज्ञा विचारतात, गट म्हणजे काय आणि आवर्त म्हणजे काय, असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकाचे नियम पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. जर आपण तिसरा धडा पाहिला बघा, तिसरा जर धडा पाहिला तर तिसरा धडा कोणता आहे? रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं तर भौतिक आणि रासायनिक बदलचा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. भौतिक आणि रासायनिक बदल. त्याच्यानंतर एखादं जे काही रासायनिक अभिक्रिया आहे, रासायनिक अभिक्रियेचे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया बॅलन्स कशी करायची, बॅलन्स रिॲक्शन. त्याच्यानंतर अभिक्रियांचे प्रकार, अभिक्रियांचे प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे अफेक्ट करतात, कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे की रासायनिक अभिक्रियेचा दर ठरवतात. त्याच्यानंतर बघा सहावा आपण म्हणूया रिडॉक्स रिॲक्शन. त्याच्यामध्ये पण मग ऑक्सिडेशन असेल, रिडक्शन असेल, रिड्युसिंग एजंट असेल, ऑक्सिडायझिंग एजंट असेल, अशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. खवटपणा आपण म्हणतो, रॅन्सिडिटी त्याला म्हणूया आपण. त्याच्यानंतर गंज वगैरे अशा आपल्याला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अभ्यास करायच्या आहेत. आणि सायन्स 1चा युनिट टेस्टमध्ये आउट ऑफ मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे आहेत. चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करणार आहेत आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या युनिट टेस्टमध्ये आपण काय करणार आहे, असं जोरदार धमाका करून आपले मार्क्स त्या ठिकाणी मिळवणार आहे. जे महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी तयारी करत असतील तर सर्व त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, ओके, आणि सबस्क्राईब ही करायला आपला चॅनल त्यांना सांगा. धन्यवाद. असंच आपण विज्ञान भाग 2 याचाही व्हिडिओ घेऊन येणार आहोत की त्याची घटक चाचणीची आपण कशा प्रकारे तयारी करणार आहोत. ओके, तोपर्यंत याच ठिकाणी थांबा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यासाठी आपण बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.